आज आपण बनवतोय कढी पकोडे। आता कढी पकोड्यासाठी काय साहित्य लागतं ते मी दाखवते तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत कढी पकोडा। आता कढी पकोडा म्हणजे आपण हे भजी करणार आहे आणि कढी करणार आहे आणि ह्या कढी आणि कढी पकोड्याची टेस्ट बघा तुम्ही। आता मी दाखवते कसं करायचं ते, पण एकदा खाऊन बघा, खूप छान होतो हा पदार्थ। तर हे बघा, हे त्याच्यासाठी मी इथं ताक घेतलेलं आहे। हे ताक आपण घरी केलेलं आहे। आपण जे तूप काढतो, तूप काढून जे ताक राहतं खाली ते ताक आहे। जर आपल्याकडे ताक नसेल तर आपण दह्याचं ताक सुद्धा करू शकतो। तर हे ताक आपण घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कढीसाठी लागणारं मसाले बघा, कोथिंबीर आहे, आलं आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे। ह्याच्यामध्ये जिरं घ्यायला मी विसरले, पण ह्याच्यामध्ये मी जिरं पण घेणार आहे आणि हे सगळं वाटण करणार आहे। आणि इथं एक बेडगी लाल मिरची घेतली मी, ही आपल्याला फोडणीला टाकायची। त्याच्यानंतर फोडणीसाठीचं साहित्य बघा, इथे मी धणे थोडेसे कुटून घेतलेले आहेत, थोडे अर्धा चमचा धणे आहेत। इथं मेथी दाणे आहेत, लवंग आहे आणि एक दालचिनीचा तुकडा आहे। आणि इथं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ आहे आपण ताकामध्ये टाकणार आहे, जास्ती नाही मंडळी, 2 चमचे टाकायचे आपल्याला। असं आपण 2 चमचे आता बेसन पीठ ताकामध्ये टाकलेले। आता आपण त्याच्यामध्येच मीठ पण टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। आणि आता आपण हे व्यवस्थित सगळं एकजीव करणार आहे। हे बेसन पीठ आणि हे जे ताकाचं मिश्रण आहे हे सारखं एकसारखं आपण रवीने घुसळून करून घेणार आहे, दाखवते मी तुम्हाला। तर हे बघा मंडळी, इथं आता आपण कढई ठेवलेली आहे, आपल्याला कढी फोडणीला टाकायची। तर आता त्याच्यासाठी मी तेल टाकून घेते। इथं आपण जे ताकामध्ये आपण बेसन पीठ टाकलं होतं ते छानपैकी आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, मीठ टाकलेलं आहे आपण। मीठ आणि बेसन पीठ टाकून हे ताक आपण एकसारखं करून घेतलेलं आहे। आता इथं आपण तेल तापत ठेवलंय, तेल तापत ठेवलेलं आहे आपण इथं। तर इथे बघा, आता तेलामध्ये आपण जिरं टाकणार आहे। त्याच्यानंतर हे जे आपले मसाले आहेत ते टाकतोय आपण। त्याच्यानंतर आपण हळद टाकतोय। आता आपण हिंग टाकतोय आणि हे जे आपण वाटण केलं होतं ते वाटण टाकतोय। आता हे छानपैकी आपण असं परतून घेणार आहे। छान असं खमंग आपला आलं लसूण आणि मिरचीचा वास जाईपर्यंत आपण परतून घेणार आहे हा मसाला। ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकतोय बरं का, विसरला कढीपत्ता टाकायचा माझा, मी आता टाकून घेते। आपण कढी पकोडा करतोय मंडळी, तर थोडासा वेगळा मसाला मी कढीसाठी वापरलेला आहे, कारण आपण आता ह्याच्यामध्ये पकोडे करून टाकणार आहे। पकोडे म्हणजे आपण भजी करणार आहे मंडळी, आणि ते आपण कढीमध्ये टाकणार आहे। थोडासा वेगळा पदार्थ आहे, तर खूप छान लागतो बघा हा पण। अशा प्रकारे मी आता हा मसाला छानपैकी परतून घेणार आहे। पूर्णपणे आपल्याला कच्चा वास घालवायचा आहे, लसूण आणि आल्याचा जो कच्चा एक वास असतो त्याला तो, आणि छान मसाला परतला म्हणजे कढीला चव पण छान येते बरं का। आता आपण हे ताक जे बेसन पीठ टाकून मिक्स केलं होतं ते ताक आपण घालतोय।
मी काय करते मंडळी, ज्यावेळेस मी तूप काढते, जर मला कढी करायची असेल तर मी त्या तुपातलं सगळं लोणी काढून घेत नाही बरं का. थोडंसं मी लोणी ताकामध्ये ठेवते, कारण कढीला खूप छान चव येते त्या लोण्याची. त्याच्यामुळं सगळं लोणी काढत नाही मी. तर ह्या आपल्या ताकामध्ये ऑलरेडी थोडंसं लोणी आहे. तर हा बघा, आता आपण ही कढी चांगली उकळून देणार आहे आणि मग आपण जे पकोडे करायचे त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते. मी थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये. आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केला होता हे पाणी घातलंय मी. अशा प्रकारे आता ही कढी मी उकळून देणार आहे. आता मी पकोड्याचं दाखवते साहित्य आपल्याला काय काय पाहिजे ते. तर हे पहा, इथं आपल्याला पकोड्यासाठी लागणारं आपण कांदा चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर आपण ही लाल मिरची पावडर थोडीशी टाकणार आहे, हिंग टाकणार आहे आपण थोडासा, आणि ही हळद टाकणार आहे आपण, आणि थोडी धणे जिरे पावडर टाकणार आहे पकोड्याला आपण. आता हा बघा, ज्या भांड्यामध्ये मी ताक केलं होतं त्याच भांड्यात मी आता बेसन पीठ घेते. आपण मीठ घालतोय. कोथिंबीर टाकायची बेसन पिठामध्ये आपल्याला. त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकतोय. कांदा टाकायचा आहे. कांदा एवढा सगळा नाही लागणार मंडळी, मला अर्धाच कांदा घेतलाय त्यातला मी. त्याच्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे. थोडेसे आपण हळद टाकतोय, हिंग टाकतोय. तर हे बघा, हे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला. आता धणे जिरे पावडर टाकूया आपण थोडीशी. हे आपण जे कढीमध्ये टाकण्यासाठी पकोडे करणार आहे त्याचं साहित्य आहे. हा ओवा टाकतोय आपण थोडासा. आपण 1 चिमूट खायचा सोडा टाकलेला आहे, 1च चिमूट टाकले, जास्ती नाही. आता हे सगळं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता आपण जसं भज्याला पीठ करतो ना मंडळी, तसं आता हे मी पीठ करणार आहे. तर हे बघा मंडळी, आपण हे आता भज्याच्या पिठासारखं पीठ करून घेतलेलं आहे सगळं. तर आपण आता ह्याची भजी काढणार आहे. आणि इकडं आपली कढी पण उकळते. हे बघा, कढीला उकळी फुटली की आपण कढी उतरून ठेवणार आहे खाली, आणि नंतर आपण भजी काढणार आहे. आपल्याला कढी ही उकळून द्यायची आहे बरं का मंडळी. कढी आपण छानपैकी उकळून घेणार आहे ही. आणि जेव्हा आपण बेसन पीठ घालतो ना ताकामध्ये, तेव्हा ही कढी उकळूनच घ्यायची, म्हणजे कसं ते बेसन पीठ शिजतं. कढी चांगली उकळून द्यायची आपल्याला. हे बघा, आता आपली कढी उकळलेली आहे, चांगली उकळी फुटलेली आहे कढीला. बेसन पीठ घातल्यामुळे, नाही तर काही वेळेला जर आपण बेसन पीठ नाही घातलं तर ताक फुटतं म्हणजे असं त्याचं वेगळंच असं, आपण कसं दूध खराब झाल्यावरती होतं तसं त्या ताकाचं होतं. पण आपण जर बेसन पीठ घातलं ताकामध्ये तर हे ताक फुटत नाही. हे बघा, छान अशी कढी झालेली आहे आपली. आता मी कोथिंबीर घालते वरून. आता आपण ही कढी उतरून ठेवणार आहे मंडळी, आणि आपण भजी करायला घेणार आहे. तर हे आपण पकोडे तळण्यासाठी तेल ठेवलंय. तर बघूया आपण. तेल तापलंय का बघतोय. तेल चांगलं तापलेलं आहे बरं का मंडळी. आता आपण हे पकोडे म्हणा, भजी म्हणा, छोटी छोटी काढायची बरं का, जास्ती मोठं नाही काढायचं.
ही भजी आपल्याला छोटी छोटी काढायची आहेत बरं का मंडळी. आता मी पदार्थच बनवते कढी पकोडा, तर मंडळी थोडंसं पकोडा सुद्धा माझ्या तोंडातून येऊ शकतं. हे बघा, छोटी छोटी भजी काढायचीत आपल्याला. तर अशा पद्धतीने आपले आता हे पकोडे तळून होत आहेत बरं का. असे छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे. आता ही जी कढी आणि पकोडा मी करते हा 3 ते 4 माणसांसाठी आहे बरं का. तर तुम्हाला किती माणसांसाठी तुम्ही करणार आहे त्या अंदाजाने तुम्ही भजी करू शकता. ही अशा पद्धतीने आपली आता ही भजी तळून झालेली आहेत. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता हे उरलेलं पण आपण टाकणार आहे. कढी तर मंडळी आपण नेहमीच करतो, पण थोडंसं काहीतरी कढीचाच वेगळा प्रकार. कढी तर आपण नेहमीच करतो मंडळी, पण कढीचाच आपण थोडासा काहीतरी वेगळा प्रकार बघूया करून कसा वाटतोय. मी करून बघितलेला आहे, खूप छान टेस्ट झाली होती बरं का मंडळी. तुम्ही पण करून बघा एक वेळ. तर अशा प्रकारे बघा आता हे पण आपली भजी तळून झालेली आहेत. ते बघू शकता तुम्ही, छानपैकी भजी अशी तळून झालेली आहेत आपली. आपण हे काढून घेऊयात. गॅस बंद करते मी. तर हे पहा, आपण इथं तडका पॅन ठेवलेला आहे. आता आपण जे कढी पकोडे केलेत त्याला आपण तडका देणार आहे. तडका पॅनमध्ये आपण तूप टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जिरं टाकतोय. थोडीशी आपण मोहरी टाकणार आहे. लाल मिरची पावडर टाकली. आणि ही एक आपली बेडगी मिरची, थोडासा हिंग आहे. आता आपण प्लेट कशी सर्व करायची ते मी दाखवते. तर हे पहा, आपण इथं एक पॅन घेतलेला आहे, भांडं घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपण आता ही कढी काढणार आहे. या पॅनमध्ये आपण कढी काढून घेतोय बरं का. ज्यावेळेस आपल्याला जेवायचं आहे मंडळी, त्याच वेळेस आपण ही प्रोसिजर करायची. आपण एका बाजूला कढी करून ठेवायची आणि एका बाजूला आपण ही भजी करून ठेवायची. आणि त्याच्यानंतर हे बघा, आपण त्याच्यामध्ये या कढीमध्ये आपण आता ही भजी टाकतोय. नाहीतर मग काय होतं मंडळी, आता तुम्ही कढी केल्या केल्या जर त्याच्यामध्ये लगेच भजी टाकली तर जेवेपर्यंत ही भजी कढीमध्ये विरघळतात आणि त्याला टेस्ट अजिबात सुद्धा चांगली लागत नाही. तर आपण जेवायच्या आधी ही भजी अशी टाकायची आहेत ह्याच्यामध्ये. आणि आता आपण हा वरून तडका देणार आहे. हा बघा, हा बघा,
तर अशा प्रकारे आता ह्याला आपण कोथिंबीर टाकणार आहे वरून. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला कढी पकोडा तयार आहे. आपण आता कोथिंबीर टाकूया वरून. तुम्ही करून बघा मंडळी, खूप छान होतो. आता मी प्लेट सर्व करणार आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण प्लेट आता सर्व करणार आहे. हे असे भजे घ्यायचे, आपले पकोडे घ्यायचे. आणि त्याच्यावरती आपल्याला कढी घालायची. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपले कढी पकोडे तयार आहेत. तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा. मग तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने एकदा कढी पकोडे करून बघा मंडळी, खूप छान होतात. टेस्ट पण वेगळी लागते आणि खायला पण छान लागतात. तर भाताबरोबर तर खूपच छान लागतात, चपातीबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो. तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा मंडळी. धन्यवाद मंडळी.